MPSC तलाठी भरती तसेच पोलीस भरतीसाठी उपयुक्त असे प्रश्न 19व्या शतकातील प्रबोधन या घटकावर आधारित. आजचा प्रश्न क्रमांक 6. शून्यलब्धी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर शून्यलब्धी हा ग्रंथ लिहिला आहे बाळशास्त्री जांभेकर यांनी. प्रश्न क्रमांक 7. मराठी भाषेचे पाणिनी कोणाला म्हणतात? मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात दादोबा पांडुरंग तरखडकर यांना. प्रश्न क्रमांक 8. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मानव धर्म सभा कोठे स्थापन केली, म्हणजे कोणत्या शहरात स्थापन केली? तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी मानव धर्म सभा सुरत या ठिकाणी स्थापन केली. प्रश्न क्रमांक 9. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी परमहंस सभा मुंबईत कोणत्या वर्षी स्थापन केली? याचं उत्तर आहे दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी परमहंस सभा मुंबईमध्ये 1849 या वर्षी स्थापन केली. आजचा शेवटचा प्रश्न क्रमांक 10. प्रभाकर या साप्ताहिकाचे संपादक कोण होते? तर प्रभाकर या साप्ताहिकेचे संपादक होते भाऊ महाजन.